आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या क्लिपबाबतची एक बातमी आहे। मनसे अध्यक्ष मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ही क्लिप पुढे आणलेली आहे। शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड वादात सापडलेत, कारण मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जितेंद्र आव्हाड यांची वादग्रस्त क्लिप सोशल मीडियात टाकली। जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये महिलेवर अत्याचारासंदर्भात वादग्रस्त संवाद असल्याचा दावा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलाय। या प्रकरणी आव्हाडांवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। तर राज ठाकरे हे मिमिक्री आर्टिस्ट असल्याने त्यांनी आपला आवाज काढल्याची खिल्ली जितेंद्र आव्हाड यांनी या क्लिपवर उडवली। प्रफुल्ल पटेल साहेबांचं नाव घेतलंय, पवार साहेबांचं नाव घेतलंय आणि टी सिरीजच्या मालकाचं नाव आहे। मुळात हे प्रकरण खूप गंभीर आहे। हा मल्लिकार्जुन पुजारी कोण आहे? तो एनसीपीचा कार्यकर्ता आहे का? असेल तर त्याची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे। हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे जगासमोर आलं पाहिजे, याची चौकशी व्हावी। या क्लिप मध्ये जे कोण पात्र आहेत दिसतायत हे कोण पात्र आहेत याची तर सत्यता पडताळू शकता ना। 4-5-6 वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप, त्याच्यामध्ये कोणीतरी ब्लॅकमेलिंग करतंय। तो माणूस आमच्या म्हणजे आता ती पलीकडे असलेल्या ज्येष्ठ नेत्याकडे जातो। तो ज्येष्ठ नेता मला फोन करतो की बाबा हे थांबव, हे थांबवण्यासाठी प्रयत्न करतो। मी पैशाची ऑफर दिली का? मी माझ्या भाषेत त्याला सांगितलं करू नको, कशाला करतोय रे? राज ठाकरे कोणाचाही आवाज काढू शकतात, त्यांनी माझाच आवाज काढून क्लिप केली तयार असेल। तुम्हाला माहिती आहे किती मोठे मिमिक्री आर्टिस्ट आहेत ते। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।